पोकरा 2.0 नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यामध्ये 825 जणांची लिस्ट लागली। मी फक्त क्लस्टर मॅनेजमेंट या क्लस्टर असिस्टंट या पदाबद्दल बोलतोय की सर याच्यामध्ये काही घोळ झाला का, टॉपर घेतले, कसे घेतले। आता 825 जण विभाग वाईज मी आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये टाकलंय, हवं तर तुम्ही टेलिग्राम चॅनलमध्ये जाऊ शकता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। तर बघा याच्यामध्ये होऊ काय शकते, तर याच्यावर स्थगिती लागण्यासाठी सध्या आज मंत्रिमंडळ किंवा येणाऱ्या मंगळवारी मंत्रिमंडळामध्ये बैठक लागलेली आहे। लेटर संघटनेकडून बऱ्यापैकी गेलेले आहेत, बच्चूभाऊ कडू यांच्याकडून लेटर गेलेले आहेत। त्यानंतर त्यांचं म्हणणं काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला ऐकवतो। इथं वरती तुम्ही फोटो बघू शकता, निवेदनाचे फोटो म्हणजे निवेदन आपण दिलेले आहेत। काही मुलांचं म्हणणं आहे की व्यवस्थित झालं, काही मुलांचं म्हणणं आहे घोळ झाला। आता रेकॉर्डिंग अशा आहेत, त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण बोललेलो आहोत, आपले विद्यार्थी बोललेले आहेत। समोरच्या रेकॉर्डिंग तुम्ही ऐकून घ्या आणि ठरवा की ऍक्च्युअली झालं काय असेल। मॅडम ही जी TNM ची जी आता पद भरती झाली आहे त्यामध्ये ऍड मध्ये जे काही समावेश केला होता की तुमची मेरिट लिस्ट लावू, तुमचे ग्रॅज्युएशनचे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन जे काही तांत्रिक गुण आहेत ते आणि एक्सपिरियन्स दोन्ही काउंट करून तुमची मेरिट लिस्ट लावू। तसेच फिमेलला 30% आपण देऊ, म्हणजे आरक्षण हे आहे। नेमकं आता ही यादी तुमची सिलेक्ट केली तर ती नेमकं कोणत्या बेसवर केली? गुणपत्रिका आणि क्वालिफिकेशन म्हणजे जे टक्केवारी जे आहे जे आमच्याकडे अर्ज आले त्या अर्जाची छाननी करूनच ती मेरिट लिस्ट लावलेली आहे। हा, पण त्यांचं नेमकं ते नावासहित मेरिट लिस्ट पाहिजे ना मॅडम? काय बोलताय? त्याचं नाव पाहिजे ना त्याच्यामध्ये? नावं नाही टाकलीत म्हणून तर रेफरन्स नंबर टाकलाय ना। हा, मग नावासहित मेरिट लिस्ट पाहिजे। आता नेमकं कोणत्या विद्यार्थ्याला किती गुण आहे बाकीच्यांना तर काय पाहिजे ना? प्रत्येकाकडे प्रत्येकाचे रेफरन्स नंबर तर आहेत, ठीक आहे, रेफरन्स नंबर आहेत, परंतु बाकी सगळ्यांना पण काय कळायला पाहिजे ना की नेमकं सिलेक्शन कोणत्या बेसवर झालंय, त्याचा एक्सपिरियन्स किती वर्षांचा आहे, नेमकं तो ऍग्रीकल्चर फील्ड जेवढे कॉल येतात ते अटेंड करतोय ना, कॉल अटेंड करतो, मेलवरती रिप्लाय करतो ज्यांना कोणाचा इश्यू आहे। कारण ऑलरेडी वेबसाईटला तर सगळं दिलेलंच आहे, ठीक आहे। अर्जाच्या याच्यावरती गुणपत्रिका, तांत्रिक अनुभव याच्यावरच आधारित सगळं म्हणजे छाननी केली जाईल आणि मेरिट लिस्ट लावली जाईल। हा दिला आहे, दिलेलंच आहे। हो दिला आहे, परंतु मग ज्यांचा कृषी क्षेत्रामध्ये 9 वर्षांचा, 10 वर्षांचा किंवा 15 वर्षांचा एवढा अनुभव आहे, पोकरा 1 मध्ये पण अनुभव, त्यांचं पण सिलेक्शन झालं नाही। तुमच्यापेक्षा पण जास्त टॉप वाले पण कॅन्डिडेट असू शकतात ना। हा, मग तेच आम्हाला म्हणजे माहिती पाहिजे ना की आमचे टॉप आहेत। मी काय बोलते, तुमच्यापेक्षा जर टॉपला जर 500 कॅन्डिडेट जर तुमच्यापेक्षा टॉपला असतील तर संधी त्यांना दिली पाहिजे ना। हो बरोबर आहे, मी ते पण बरोबर आहे ना, पण तुम्ही जर मग त्यांचे मार्क्स वगैरे टाकले, तुम्ही ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन काय ते असं ना करायचं की 25% मार्क्स टाकू शकत ना, फक्त मेरिट लिस्ट लागू शकते, त्याच्यामध्ये पोस्ट नेम, झोन आणि हेच लागू शकतं। हा, मग म्हणजे विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की बाबा तुम्ही नेमकं क्रायटेरिया कोणता धरला किंवा ग्रॅज्युएशनला तुम्ही किती टक्के मार्क्स धरले, पोस्ट ग्रॅज्युएशन किती धरले, एक्सपिरियन्स किती काउंट केला, तेच पकडलेत ना जे त्यांचे आहेत ना। हो, मग ते आम्हाला आता जसं बाकीच्या एक्झामची हे असतं पर्सेंटेज ते त्यांच्या ह्याच्यानुसार असतं ना। हा, मग आता बाकीचे रिझल्ट लागतो त्याच्यामध्ये कसं ते मार्क्स वगैरे टाकतात, कॅन्डिडेट नेम असतं, किती मार्क्स पडले, कोणता आता कोणत्याही कन्सल्टन्सीमध्ये मेरिट लिस्ट ठरवताना काही ते क्रायटेरिया असतो। मग ते ग्रॅज्युएशन किती धरले, पोस्ट ग्रॅज्युएशन किती धरले, नंतर एक्सपिरियन्स किती धरले, असं 100 पैकी किती काउंट झाले असं आमचं म्हणणं आहे, असं यादी लावायला पाहिजे। अच्छा, जो तो तुमचा कन्सर्न आहे ना तो मला मेलवरती पाठवा, ठीक आहे, मग मी वरिष्ठांशी बोलून मेलवर तर ठीक आहे मॅम, मेलचं काही नाही, पण असं ते आता बाकी हे सांगा ना आम्हाला की नेमकं का असं यादी तुम्ही कधी लावणार? ते नाही लागू शकत, ते मार्क्सचं वगैरे नाही आम्ही लावत, फक्त पोस्ट, एक्सपिरियन्स, रेफरन्स नंबर, पोस्ट नेम आणि झोन हेच एवढंच लागतं, ठीक आहे। आणि तुम्हाला सांगितलं तसंच की अर्जाच्या छाननीनुसारच झालेला आहे, ठीक आहे। आणि तुमचा जर काय कन्सर्न असेल तर तुम्ही मेल करा, आम्ही तुम्हाला मेलवरती मेलवरती रिप्लाय करू मॅम, पण आता जे पोखरामध्ये पण एक्सपिरियन्स होते मग त्यांना पण याच्यामध्ये नाही संधी, नेमकं घेतले कोण? अरे पण मी तुम्हाला बोलली ना की जर त्यांच्यापेक्षा जर जास्त पर्सेंटेज वाले असतील तर त्या पोखरावाल्यांना आम्ही जास्त आधी कसं घेणार ना? मग ते आम्हाला कळायला पाहिजे ना, ते आम्हाला कळायला पाहिजे। आता माझं सुद्धा एक 8 वर्ष एक्सपिरियन्स आहे ऍग्रीकल्चर फील्डमध्ये, माझं पण 8 वर्ष एक्सपिरियन्स आहे। मग आता आहे ना, मग मला काय बोलली, मग तुमचा जो काय कन्सर्न आहे तर तुम्ही मेल करा, ठीक आहे, आम्ही मेलवरती रिप्लाय करतो। आणि पुढे या भरतीबद्दल आपण पाठपुरावा करतच राहू। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।